नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय, तो म्हणजे अपूर्णांकाची बेरीज. ठीक आहे. अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपल्याला याच्यामध्ये दोन पद्धती शिकून घ्यायच्या. दोन पद्धतीतून आपल्याला अपूर्णांक कसा सोडवायचा, त्याची बेरीज कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत. तर बेरीज करत असताना लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी तुमचा जर असा सराव झाला तर तुम्हाला सोपं पडेल आणि समजण्यास उपयुक्त राहील. चला तर आपण आता समजून घेऊया की अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. ही आता दोन पद्धतीने आहे. एक पद्धत म्हणजे आता इथं काय ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. ठीक आहे. आता ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन करायचं याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया. ते उदाहरण एक असं आहे, 2/3 प्लस 5/6 हे ऍडिशन आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो काय असतं की ऍडिशन अपूर्णांकाची बेरीज करत असताना अपूर्णांक हा ह्यांचे जे छेद असतात त्यांना छेद म्हणायचं. 3 आणि 6 हे छेदस्थानी आहे. तर अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये छेद हा काही ठिकाणी समान भेटतो आपल्याला, काही ठिकाणी समान नाही भेटत. मग समान असल्याच्या नंतर कशी बेरीज करायची आणि समान नसल्यानंतर कशी बेरीज करायची, त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत. त्या दोन पद्धती आपण आता याच्यामध्ये समजून घेऊया. आता याच्यामध्ये काय आहे की अपूर्णांकाची बेरीज करत असताना जे छेद आहेत ते जे वेगवेगळे आहेत. मग आता वेगवेगळं करत असताना पहिली आपण स्टेप पाहणार आहोत की छेद समान करून त्यांची बेरीज करणे. ठीक आहे. मग आता समान कसे छेद करायचे आपण पाहूया. आता त्याच्यामध्ये आपण आता हे सोल्युशन आपण आता सॉल्व्ह करण्यासाठी पुढे घेऊया. तर 2 छेदस्थानी 3 आहे इथं, प्लस अधिक 5 छेदस्थानी 6 आहे. ठीक आहे. मग आता इथं 3 आणि 6 आहे, त्यांचं समान छेद करण्यासाठी आपला एक गोष्ट करायला लागणार आहे. काय करायची की जर समजा असं छेद करायचं की हाच पण सेम झाला पाहिजे, हे पण सेम झाला पाहिजे. मग आता हे 3 आणि 6 आहे. ठीक आहे. आणि 3 आणि 6 छेद करण्यासाठी असा एक पाडाला घ्यायचा की त्या पाड्यामध्ये दोन्ही अंक असले पाहिजे. तो पाडा घ्यायचा आणि त्या पाड्यानेच आपल्याला समान छेद करता येईल. तर मग आता तो पाडा कोणता राहील की 2चा पाडा जर म्हणलं तर 2च्या पाड्यामध्ये 6 आहे पण 3 आहे का? नाही. मग 3चा पाडा घेतला तर 3चा पाड्यामध्ये 3 आहे आणि 6 पण आहे, म्हणजे 3चा पाडा आपल्याला इथं उपयुक्त राहणार आहे. मग काय करायचं आपल्याला, जर समजा आपल्याला 6 किंवा 3, आता छेद समान करत असताना आपल्याला 3 जर करायचं म्हणलं समान छेद, तर 3 इथं होणार आहे का? नाही होणार आहे. पण 6 इथं होईल का? होईल. मग कसा होईल? पुढे घ्यायचं. मग कसा होणार आहे? मग इथं बघायचं, आधी छेदस्थानीची संख्या लिहून घ्यायची. 3 दोन्ही 6. आता हे 2 आलं. 3 ज्यावेळेस 3 न 2 लागून त्यावेळेस आपला 6 भेटणार आहे. म्हणून अंश स्थानी पण त्याच तेवढ्याच संख्येने वर गुणायचं आहे. मग इथं बेसिक संख्या किती आपली? 2 आहे. ठीक आहे. मग ही 2 इथं लिहिली. मग आता खाली 3 ला कितीने गुणलं होतं? 2 ने. मग ह्याला परत 2 ने गुणायचं. ठीक आहे. आता हे तुमचं झालं. आता इथं पुढे घ्यायचं. पुढे काय आहे? पुढे आहे प्लसचं चिन्ह. पुढे काय आहे? 5 आहे. आता मी आता डायरेक्ट 5 लिहितो आणि इथं खाली 6 लिहितो. मग आता 3 दोन्ही 6 होणार आहे इथं. ठीक आहे. आता तिथं 6 होणार आहे, तर मग इथं छेद 6 करण्यासाठी कितीने गुण लावाल इथं? तर 6 1 6, म्हणजे 1 न गुणावं लागेल 6 ला, तेव्हा 6च येईल. म्हणून आपण इथं 1 न गुणलं. ठीक आहे. मग आता किती झालं? 6 1 6 होतं. मग 1 न गुणलंय म्हणल्यावर अंश स्थानी पण त्यावर 1 नच गुणायचं वरच्याला 5 ला. मग आपण इथं 1 घेऊ. मग काय होईल? 5 गुणिले 1 5 1 5 आणि 6 1 6. मग आता ही त्याच्या खालची स्टेप घेऊया आपण आता समान छेद करण्यासाठी. आता हे काय होईल? 3 2 2 दोन्ही 4 ह्याचे आता सॉल्व्ह करायला आणि खालचा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला छेदस्थान लिहायचं. 3 दोन्ही 6 प्लस हे प्लसला प्लस चिन्ह. आता 5 1 5 खाली किती येईल? 6. आता ज्या वेळेस अपूर्णांकाची बेरीज करत असताना ज्या वेळेस दोन अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर छेद
हाय तसा कॉमन एक ठेवून अंशाची फक्त बेरीज करतात. हा नियम आहे अपूर्णांकाची बेरीज करत असताना. मग आता हा दोन्ही अपूर्णांकाची बेरजेमध्ये दोघाचाही छेद हा समान झालेला आहे, म्हणून दोघांपैकी एक छेद आपण पुढे घ्यायचा आहे. इथं घेऊया आपण. आता छेद काय आहे? 6 6. मग 6 पैकी एक कॉमन काय घेतला? एकच घेतला. दोघाचा समान आहे म्हणून आपण 6च घेतला एक. ठीक आहे. आता अंशस्थानी काय आहे? 4 आणि 5 आहे. मग 4 अधिक 5 इजिकल टू किती होणार? 4 अधिक 5 किती होईल? 9. खाली किती होईल? 6 ला जशास तसं. मग पुढं आता अपूर्णांकाची बेरीज करत असताना अंश आणि 6 अंश आणि छेदस्थानीची जी संख्या आहे जोपर्यंत त्यांना भाग जातोय तोपर्यंत त्याला सरळ रूप द्यायचे. त्याला सरळ रूप देणे म्हणतात. तोपर्यंत भागात राहायचे, जेणेकरून तो कुठपर्यंत? जेणेकरून त्याचा भाग होत नाही तोपर्यंत. आता त्याच्यामध्ये भाग होणार आहे का? तर होणार आहे. मग कसा होणार आहे? 9 हा कितीच्या पाड्यामध्ये आहे आणि 6 हा कितीच्या पाड्यामध्ये आहे ते सर्वप्रथम पाहायचं. ह्याला पूर्ण भाग गेला पाहिजे. जोपर्यंत पूर्ण भाग जातोय तोपर्यंत भागात जायचं आणि पूर्ण भाग जोपर्यंत जात नाही तिथं स्टॉप करायचं. तिथं ज्यावेळेस शेवटचा असेल ते आपला आन्सर असणार आहे. मग आता 9 आणि 6 किती पाड्यामध्ये राहणार? 3च्या पाड्यामध्ये राहणार. ठीक आहे. मग 3च्या पाड्यामध्ये राहणार. मग हे किती ना 3च्या पाड्यात राहणार आहे? 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिका 9. अंशस्थानी काय येईल? 3 आणि छेदस्थानी येईल 2. मग आता 2 3 छेदस्थानी 2 यांचा भागाकार करत असताना यांचा भागाकार पूर्ण भागाकार होईल का? नाही होईल. मग हे अपूर्णांकच राहणार ना. ज्यावेळेस पूर्ण भाग जाईल त्यावेळेस ते पूर्णांक असणार. पण ह्यांचा भाग जात नाही म्हणून हे अपूर्णांकाच आहे. म्हणून हे अपूर्णांकाची बेरीज इथं तुमचं फायनल उत्तर झालेलं आहे. मग उत्तर काय असणार तुमचं? 3 छेदस्थानी 2 हे तुमचं आन्सर असणार आहे मित्रांनो. ही झाली ही एक पद्धत झाली याची. ठीक आहे. मग आता ह्याच उदाहरणाची दुसरी पद्धत एक आहे सोडवण्याची. आता ह्या दोघांचे छेद विषम आहेत, समान नाहीत. आपण इथं समान करून घेतले, पण विषम असतानाच कशी बेरीज करायची हे न करता ते आपण पुढे पाहणार आहोत. कसं करायचं? आता आपण इथं काय करू? ह्याला बाजूला ठेवूया आणि हेच उदाहरण पुढे घेऊया. पुढे आपण कसं करणार आहे? याच्यामध्ये दुसरी स्टेप आहे. ही झाली पहिली स्टेप, स्टेप 1. ठीक आहे. आता इथं आपण काय करणार? स्टेप 2. दुसऱ्या पण पद्धतीने आपण सोडू शकतो. मग आपलं उदाहरण काय होतं? 2 छेदस्थानी 3 अधिक 5 छेदस्थानी 6. ठीक आहे. मग आता ह्यांचं काय करायचं की दुसरी पद्धत अशी आहे की ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा, असं तिरपच गुणाकार करून ठेवायचं पुढं. मग आपण पुढं काय करणार आहे? आपण दुसऱ्या स्टेप मध्ये ह्याचा ह्याचा गुणाकार करून घ्या आणि ह्याचा ह्याचा गुणाकार करून घ्या. मग आता लाईन वाढा एक. ह्याचा ह्याचा गुणाकार काय होईल? 2 गुणिले 6 कंसामध्ये लिहा, अधिकचं चिन्ह टाका. 3 गुणिले 5 कंसात लिहा 3 गुणिले 5. ठीक आहे. आणि खाली छेदस्थानी काय करायचं? डायरेक्ट 3 गुणिले 6 लिहायचं. 3 गुणिले 6. ठीक आहे. मग आता हे आपल्याला सोडवायचंय. सोडवण्यासाठी काय होईल? आता हे कंस सोडवायचा पहिला. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि भागाकार जे काय असेल ते करण्यासाठी पद्धत काय आहे की आता हे पहिलं सोडून घ्यायचं गुणाकार. आता गुणाकार काय करणार आहे? ह्या दोन बेस आपण 12. इथं काय प्लसचं चिन्ह आहे. एक लाईन ओढून घ्या. इथं ही लाईन ओढून घेतली. 3 3 5 15 आणि खाली काय आहे? 3 गुणिले 6 3 सक 18. पुढे जा. आता या अंशस्थानी बेरीज आहे, खाली 18 आहे. त्या 18 ला 18 जसं तसं आहे, वरचं 16 12 आणि 15 किती होतात? 27. छेदस्थानी 18. आता आपली अपूर्णांकाची बेरीज करत असताना कंडिशन काय असते की जोपर्यंत ह्यांना भाग जात आहे तोपर्यंत भाग करून घ्यायचा, जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत थांबायचंय. आता ह्यांचा भाग जाणार आहे का? तर जाणार आहे. कसं जाणार आहे की 18 आणि 27 किती पाड्यामध्ये आहेत? 3च्या पाड्यामध्ये आहेत. बरोबर. मग 27 छेदस्थानी 18 बरोबर 3 सक 18 आणि 3 9 27. पुढे काय होईल? 9 छेदस्थानी 6 येईल. आता हे जे आहे आपलं 9 छेदस्थानी 6, तर ह्या स्टेप मध्ये आपलं हित आलं होतं.
मग हे तर आपलं पुढं तर माहिती आपण तर सांगितलं सोडून दिलेलं आहे. मग सेम तसाच भागाकार करून घ्या पुढं. 3 2 6 आणि 3 3 9. आन्सर काय आलं? 3 छेदस्थानी 2. इथं तेच अंतर आलं. हे आन्सर आलं होतं तुमचं, तेच हे आन्सर इथं आलेलं आहे. ही एक पद्धत आहे अपूर्णांकाची बेरीज करत असताना. ही एक पद्धत झाली आणि दुसरी एक पद्धत आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने अपूर्णांकाची बेरीज करत असताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की छेद समान आहे की छेद वेगळा आहे. तर छेद समान नसला तरी आपलं उदाहरण सोडता येतं आणि छेद समान नसला तरी समान करून त्याचं उदाहरण सोडता येतं. आता आणखी एक दुसरी कंडिशन असते मित्रांनो. आणखी दुसरी कंडिशन काय राहील? आपण दुसरी कंडिशन अजून तिसरी कंडिशन घेऊया. सपोज आता 2 छेदस्थानी 3 आहे अधिक 2 छेदस्थानी 3च आहे. असं जर उदाहरण आलं तर काय करायचं? मग असं जर उदाहरण आलं तर ही कंडिशन कुठे झाली? ही कंडिशन आपली हिथं आलेली. कारण छेद त्याचा इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं काय 3 आहे, 3 आहे म्हणजे समान आहे. मग डायरेक्ट तुम्ही काय करायचं? छेद जसंच तसं ठेवायचा कॉमन 1 3 आणि वरची जी अंशाचीच फक्त बेरीज करायची. 2 अधिक 2 बरोबर 4 छेदस्थानी 3. मग आता पुढे कंडिशन काय होती की अपूर्णांकाची जोपर्यंत भाग पूर्ण जात नाही तोपर्यंत त्याचा भागाकार करत राहायचा. मग आता 3 आणि 4 मध्ये भाग जाणार आहे का? नाही जाणार. 3 हा 3च्याच पाड्यामध्ये आणि 4 हा 4च्या आणि 2च्या पाड्यामध्ये आहे. म्हणून ह्यांचे जे पाडे आहेत ते वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे याचा भाग जात नाही. म्हणून ह्याचं उत्तर झालेलं आहे, हे उत्तर आहे त्याचं लास्ट अपूर्णांकात. हे एक तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला गणित सोडत असताना काहीचे छेद समान देतील, काहीचे छेद असमान देतील. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? तर मग असमान असताना तुम्हाला 2 पद्धती सोडून दिल्या तर समान छेद असताना ते तर सोपं आहे. ही एक पद्धत सांगितलेली आहे. तर निश्चितच ह्या उदाहरणावरून तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे असं मी समजतो आणि माझा हा टॉपिक इथंच थांबवतो. आणि हा टॉपिक जर तुम्हाला पूर्ण कळला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करून मित्रांना सांगा. ठीक आहे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीमंत धनवे. जर कदाचित तुम्हाला जर समजा कुठल्या उदाहरणात सोडून पाहायचं असेल किंवा त्याचं सोल्युशन भेटत नसेल तर कृपया करून माझं चॅनलचं नाव श्रीमंत धनवे या नावाने सर्च करून आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते नाव टाकून अवश्य शोधा. YouTube वरती तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.